महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मुंगोशी जलबोगद्याचा निर्णय 5 दिवसात न केल्यास ग्रामस्थांचा काम बंदचा इशारा। पेण तालुक्यातील मुंगोशी बेलवडे ग्रामपंचायत हद्दीमधील मागील 2 वर्षांपासून मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांनी जलबोगद्याचे काम सुरू केल्याने येथील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या असल्याने पाण्याचे स्रोत नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याने येत्या 5 दिवसात कंपनीने योग्य निर्णय न घेतल्यास कायमचे काम बंद केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। पेण प्रांताधिकारी यांच्या कार्यालयामध्ये विशेष बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीत माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य डी.बी. पाटील, उपसभापती संजय डंगर, शोमेर पेणकर, सरपंच हरीश पाटील, हरीश बेकावडे आदींसह कृषी खात्याचे अधिकारी, पाणी खात्याचे अधिकारी व सिडकोचे अधिकारी, बेलवडे मुंगोशी परिसरातील गावकरी, आदिवासी महिला वर्ग या बैठकीमध्ये उपस्थित होते। कंपनीने 5 दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घेऊन गावकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा कंपनीचा सर्व काम बंद करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला। यावेळी बैठकीत अधिकाऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकारी तोंड उघडायला तयार नाहीत। बोगद्यातून येणारे पाणी हे नाल्यामध्ये सोडल्याने संपूर्ण शेतीचे सुद्धा नुकसान झाले आहे। भाजीपाला लावू शकत नाही, शेतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही। वाल व विविध कडधान्य तसेच गुरेढोऱ्या, शेळ्या, बकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचीही भरपाई मिळाली पाहिजे आदी प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केल्याने अधिकारी पोद्दार यांची बोलती बंद झाली। काहीच बोलत नसल्याने गावकरी बंधू भगिनी यांनी ओरड सुरू करताच अधिकारी पोद्दार यांनी सांगितले की 5 दिवसात मी माझ्या वरिष्ठांना सांगून याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत सह तृप्ती भोईर, पेण। आमच्या विहिरीचा बोरिंगचा सगळं पाणी आटलं। बाकीच्यांना काय तुम्हाला दुसरा बाकीचा कसला त्रास आहे? झाडे बिडे सगळी सुकली, सगळी चुकली आमची। पाण्याचा आम्हाला यालाय टेन्शन आलाय। पाणी आता वेळच्या वेळी मिळते का तुम्हाला? पाणी आम्हाला गावात आले पाहिजे। पाण्याचं जामच टेन्शन आम्हाला आहे। पाणी मध्ये मान्य केलं नाही तर ते जे चिडकोचं काम आहे मेघाला ते बंद करू, नाहीतर आमच्या मागण्या करा, हीच आमची सगळ्यांची प्रमुख मागणी आहे। माणसांना प्यायचं पाणी, वापरायचं पाणी याचा तर तुटवडा भासत आहेच। तुटवडा म्हणण्यापेक्षा काही विहिरी तर अक्षरशः कोरड्या ठाक झालेल्या आहेत। पण शेतकरी जीवन या ठिकाणी कंठित असलेल्या सर्व ग्रामस्थांना देखील या ठिकाणी गुराढोरांकरता असलेलं पाणी या ठिकाणी कमी पडतंय। एवढंच नव्हे तर या भागामधलं भूगर्भातील पाणी कमी होत असल्या कारणानं परंपरागत त्या ठिकाणी होत असणारी भाजीची, या ठिकाणी होत असणारी पिकं आणि वालासारखी किंवा कडधान्यासारखी जी पिकं जी शेतावर येतात, जी चेल जमिनीला जो चेल असतो म्हणतात, जो ओलावा असतो, आर्द्रता असते, त्या आर्द्रतेवर येणाऱ्या पिकांना सुद्धा या ठिकाणी तोटा झालेला आहे।